हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आता एकच प्रश्न उभा राहिलेला आहे की हॉल तिकीट्स रिलीज झालेले आहेत का? आणि फायनल एक्झामची एक्झॅक्ट डेट काय असणार आहे आणि खरंच 6 एप्रिलला ही एक्झाम होणार आहे का? तर सोशल मीडियावरती खूप वेगवेगळ्या बातम्या फिरत आहेत आणि त्यामुळे स्टुडंटचं कन्फ्युजन वाढलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच कन्फ्युजन मी दूर करणार आहे. आज आपण ऑफिशियल अपडेट्स, हॉल तिकीट्स कधी येणार, फायनल एक्झाम डेट काय असणार आहे, या सर्व गोष्टी क्लिअरली पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. महाराष्ट्र MBA CET 2026च्या प्रिपरेशन करिता आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो जर तुम्ही जॉब करत असाल, वेळ पुरत नसेल तर हे रेकॉर्डेड व्हिडिओज पाहून तुम्ही तुमचा सिलेबस कव्हर करू शकता. या सेशन सोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा मिळतं, जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF, जे की तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी मदत करतात. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही रेकॉर्डेड बॅच जॉईन करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे तुमची ऑफिशियल PDF, जी की CET सेलने रिलीज केलेली आहे. यामध्ये पब्लिक नोटीसमध्ये काय सांगितलंय की टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट CET 2026, म्हणजे यामध्ये MBA आलं, MCA आलं, HMCT CET आलं, या सर्व गोष्टी आल्या. ठीक आहे. आता खाली जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर यामध्ये सर्वच कोर्सेस जे आहे टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जे कोर्सेस येतात, त्यामध्ये MCA असू द्या, डिझाइन असू द्या, आणि आपला MBA CET. ठीक आहे. त्याबद्दलचे एक्झाम डेट्स, फायनल एक्झाम डेट्स जे आहेत ते दिलेले आहेत. आता MBA CET कधी आहे? 6 एप्रिल पासून 8 एप्रिल पर्यंत ही एक्झाम फायनल होणार आहे. यामध्ये कुठलेही चेंजेस होणार नाहीत. ठीक आहे. CET सेलने हे ऑफिशियल PDF मध्ये सांगितलेलं आहे की बाबांनो, MBA CETची एक्झाम जी आहे ते 6 ते 8 एप्रिलमध्ये कन्फर्म होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही तयारीला लागायचं आहे. ठीक आहे. आता हे तर आपलं कन्फर्म झालं की बाबा MBA CETची डेट आता फिक्स झालेली आहे. तर याचं हॉल तिकीट केव्हा येईल? तर नॉर्मली जेव्हा डेट्स असतात, एक्झामची डेट असतात, त्याच्या 1 ते 2 आठवडा अगोदर हॉल तिकीट्स जे आहेत ते येत असतात. ठीक आहे. तर त्यासाठी सुद्धा CETने, म्हणजे ओव्हरऑल CETs जे आहेत प्रत्येक कोर्सेसच्या, त्यासाठी हॉल तिकीटबद्दल सुद्धा एक ऑफिशियल नोटिफिकेशन दिलेलं आहे. ऑफिशियल पब्लिक नोटीस CET सेलने दिलेली आहे. ती काय आहे आता ती पाहून घेऊया. बट त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे MBA CETची सेकंड अटेम्प्ट आहे, ती सुद्धा दिलेली आहे. म्हणजे त्याचं सुद्धा ऑफिशियल PDF मध्ये डेट मेन्शन केलेला आहे. ती आहे 9 मे. म्हणजे आपल्याला इथे दिसतंय की एक्झाम डेट्सचे टेंटेटिव्ह म्हणून दिले होते, ते फिक्स डेट जे आहेत त्यासोबत मॅच करत आहेत. म्हणजे फिक्स डेट सुद्धा तेच असणार आहेत. यामध्ये आता चेंजेस काहीही होणार नाहीत. सेकंड अटेम्प्टसाठी तयारी करत असाल तर 9 मे तुमची एक्झामिनेशन डेट असणार आहे, आणि फर्स्ट अटेम्प्ट तुमचा रेग्युलर जी डेट होती 6 ते 8 एप्रिल त्यामध्येच होणार आहे. ही आहे दुसरी PDF, जी की ऑफिशियल PDF आहे CET सेलने दिलेली. यामध्ये CETच्या हॉल तिकीट्सबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. पॉइंट वाईज सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहोत, त्यामुळे हे व्यवस्थितपणे फोकस करून बघा सर्वजण. बघा, यामध्ये काही पॉइंट्स दिलेले आहेत CET सेलने. यामध्ये CET सेलने सांगितलेलं आहे पहिल्या पॉइंटमध्ये की तुमची एक्झामिनेशनची तारीख काय असणार आहे. म्हणजे सर्व CET, सर्व कोर्सेस CET जे आहेत 24 मार्च पासून ते 16 मे पर्यंत तुमचे CET एक्झामिनेशन जे आहेत सगळ्या कोर्सेसचे हे कंडक्ट केले जातील, असं CET सेलने पहिल्या लाईनमध्ये सांगितलेलं आहे. पुढच्या लाईनमध्ये इथे सांगितलेलं आहे CET सेलने की जे फायनल एक्झामचा जो शेड्यूल आहे तो ऑफिशियली दिलेला आहे. ऑफिशियल PDF सुद्धा रिलीज केलेला आहे, असं CET सेलने सांगितलेलं आहे, जे की आपण आत्ताच पाहिलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी CET सेल काय सांगते की तुमचे प्रोव्हिजनल हॉल तिकीट्स जे आहेत, ज्यामध्ये तुमचं सिटी कोणते आहे, तुमचं एक्झामिनेशन सेंटर कोणतं आहे, तुमची एक्झामिनेशनची डेट कोणती आहे, या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की ही प्रोव्हिजनल हॉल तिकीट आहे, म्हणजे हे फायनल हॉल तिकीट नाहीये. यामध्ये फक्त तुमची माहिती तुम्हाला मिळणार आहे. हे प्रोव्हिजनल हॉल तिकीट घेऊन प्रिंट मारून तुम्ही एक्झामला जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोव्हिजनल हॉल तिकीट जे आहे ते रिलीज करणार आहे असं सांगितलं. रिलीज केलं असं नाहीये त्याचा अर्थ. रिलीज करणार आहे CET सेल. त्यामध्ये या सर्व गोष्टी असतील असं CET सेलने सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढच्या लाईनमध्ये सेल काय सांगते बघा, की जे फायनल एक्झाम हॉल तिकीट आहे, ते 3 ते 4 दिवस एक्झामिनेशनच्या आधी रिलीज केलं जाईल. तुम्हाला ते 3 ते 4 दिवस आधी डाउनलोड करून घ्यायचं आहे, आणि एक्झामिनेशनला जाताना हेच फायनल हॉल तिकीट जे आहे, जे रिलीज केलं जाईल 3-4 दिवस आधी, त्याचं प्रिंट काढायचं आहे आणि ते घेऊन जायचं आहे, असं सांगितलेलं आहे.
आणि त्यानंतर पुढच्या लाईनमध्ये सीईटी सेल सांगते तुमचं सिटी, तुमचं एक्झाम डेट, तुमचे सर्व डिटेल्स जे आहेत ते व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. असं सीईटी सेलने सांगितलेलं आहे. आणि जे फायनल एक्झामिनेशन हॉल तिकीट आहे 3 ते 4 दिवस आधी तुमच्या वेबसाईटवरती येईल. त्यामुळे शेवटच्या लाईनमध्ये सांगितलंय, की जे काही इन्स्ट्रक्शन्स येतील, जे काही माहिती असेल ते सीईटी सेल त्यांच्या वेबसाईटवरती सांगत असतं. त्यामुळे वेबसाईट रेग्युलरली चेक करत राहा जेणेकरून तुम्ही अपडेट राहाल. ठीक आहे. या सर्व गोष्टी या ऑफिशियल पीडीएफमध्ये सीईटी सेलने सांगितलेले आहेत. तर हे सर्व आपले ऑफिशियल अपडेट्स होते. यामध्ये काही तुम्हाला डाऊट असेल, काही प्रश्न येतील मनामध्ये, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईल. ही तर झाली एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट जी की तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजे येत्या महाराष्ट्र MBA CET 2026च्या सेकंड अटेम्प्ट म्हणजे जे विद्यार्थी 9th मेचा अटेम्प्ट देणार आहेत त्यांच्यासाठी लाईव्ह बॅच जी आहे ती आपली येत्या 23 मार्च पासून सुरू होत आहे, म्हणजे येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो. मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये तुमचं इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. त्यासोबतच तुम्हाला जर काही अडचण असेल आणि लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आलं तर त्याचं रेकॉर्डेड व्हर्जनसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबत स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासासाठी मिळणार आहेत. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्ट देणार आहेत त्यांच्यासाठी रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे. बघा काही नाही करायचं, फक्त प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. हे ॲप्लिकेशन दिसेल, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, ओपन करायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला कोर्स दिसेल, कोर्सवरती क्लिक करून जॉईन नाव करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा जॉईन होऊ शकता. ओके. ऑल राईट. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.